श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपण स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतोय. आपल्याला कधीच कमी समजायची काहीच गरज नाही, कारण आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांनी आपल्याला चुकीची माहिती सांगितली असेल किंवा आपल्यापर्यंत ती पोहोचवली गेली असेल, तर त्या चुकीच्या माहितीचा कधीच तुम्ही आधार घेऊ नका. जे काही पटेल किंवा जे काही तुम्हाला आवडेल त्याच्यावर तुम्ही नक्की विश्वास ठेवा, परंतु एकदा त्याची पडताळणी करून बघा. काही तज्ज्ञांकडून त्यांचे अनुभव जाणून घ्या. तुमचे अनुभव तुम्ही इतरांना सांगा. आपोआप तुम्हाला समजेल की कोणती गोष्ट खरी आहे आणि कोणती गोष्ट खोटी आहे. स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम आपल्या भक्ताची परीक्षा बघायचे. भक्ताला त्याची चूक दाखवून द्यायचे. नंतर जेव्हा स्वामी समर्थ महाराज चमत्कार दाखवायचे तेव्हा भक्त भारावून जायचे. त्यांचं हे ज्ञान, त्यांची ही शक्ती पाहून प्रत्येक भक्ताला अभिमान वाटायचा. म्हणून आपणही त्यांच्या या गुणांचा अवलंब करून आपणही फक्त चांगल्या गोष्टीच आपल्या आचरणात आणायच्या. भक्ती करताय मग ती अंधश्रद्धा पाळून करू नका, तर निर्मळ मनाने आणि जी योग्य भक्ती आहे तीच करा. कुठल्याही प्रकारचे चुकीचे उपाय करू नका. तुम्हाला वाटलं तर तुम्ही देवापुढे थोडा वेळ नतमस्तक व्हा. देवाचे 4 शब्द जे आहेत ते आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असे कायम राहू द्या. बघा, तुम्हाला त्याची प्रचिती येईल. काही लोक आपल्याला खूप सारे उपाय सांगतात, हा उपाय करा, तो उपाय करा, परंतु प्रत्येक उपाय खरा आहे का हा देखील आपण एकदा पडताळून पाहायला हवा आणि त्यानंतरच त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर होतच आहे, परंतु आजकाल स्वामी समर्थांचं नाव वापरून लोक चुकीच्या मार्गाने आपली दिशाभूल करत आहेत. ही दिशाभूल आपल्याला खूप महागात पडू शकते. म्हणून आपण त्याबद्दल योग्य ज्ञान प्राप्त करून घ्यायला हवं. तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल, तुम्ही त्यांची मनापासून भक्ती करत असाल, तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. त्यांच्या नावामध्ये किती शक्ती आहे हे तुम्हाला माहीतच असेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव देखील आला असेल. ज्या भक्तांना आत्तापर्यंत काही छोटे मोठे अनुभव आले असतील त्यांनी आपले अनुभव आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर भक्तांना देखील त्याचा फायदा होईल. बाळा, तुझ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. ज्या कारणाने देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत ते कारण म्हणजे तुमचं उजळलेलं भविष्य आहे. तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठी कामगिरी मिळणार आहे. तुम्हाला योग्य तो मार्ग स्वामी दाखवणार आहेत. तुमच्या मनातील प्रत्येक जी काही इच्छा असेल ती देखील पूर्ण होणार आहे. थोडासा संयम ठेवा, प्रयत्न करा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. कधीच हार मानू नका, कारण स्वामी म्हणतात, तू फक्त प्रयत्न तर कर, मी तुझ्या प्रयत्नांना साथ देईल. मी जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत तुला घाबरण्याची गरज नाही. मी जोपर्यंत तुझ्या पाठीमागे उभा आहे तोपर्यंत तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मी तुझं रक्षण करत आहे. मी तुला मदत करण्यासाठी आलो आहे. बाळा, घाबरू नकोस, पुढे चल. पुढे खूप सारं काही मी नियोजन तुझ्यासाठी केलं आहे. तुझ्यासाठी तुझं खूप मोठं भविष्य थांबलं आहे. एकदा पुढे चाललास ना तर मागे वळून बघू नकोस. एकदा तू तुझं ध्येय ठरवलं ना तर ते ध्येय गाठेपर्यंत हार मानू नकोस. देवाच्या या कल्याणकारी संदेशासाठी तुझी निवड झाली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर. संदेशाने भरलेल्या या व्हिडिओमध्ये तुला खूप सारे आशीर्वाद मिळणार आहेत.
देवाचे नाम जप केल्याने, देवाची भक्ती केल्याने कोणाचंच वाईट होत नाही. आपल्याला वाईट सांगणारे भरपूर भेटतील, परंतु चांगलं सांगणारं खूप कमी लोक भेटतात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या मनात जनजागृती करणे, तुला देवाबद्दल महत्त्वाची माहिती सांगणे, चुकीच्या लोकांपासून तुझं रक्षण करणे ही देखील आमची जबाबदारी आहे. बाळा, जीवनाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी तू गेलास तरी तुला तिथे देवाचं अस्तित्व सापडेलच. कारण या जगामध्ये अशी कुठलीच जागा नाही की जिथे देवाचं अस्तित्व नाही. चारी दिशेला, या आभाळाकडे, या जमिनीकडे, सर्वीकडे तुला देवाचं अस्तित्व सापडेल. म्हणून देवाची भक्ती ही तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. परंतु तू हे देखील लक्षात ठेव की देवाचं नाव घेऊन फसवणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. म्हणून कोणाच्याही चुकीच्या उपायांमध्ये फसू नकोस. कोणालाही पैसे देऊन कोणाकडूनही उपाय करून घेऊ नकोस. तुझ्यासाठी हाच संदेश खूप महत्त्वाचा आहे. देवाचं जे ज्ञान तुला भेटतंय ते ज्ञान तू मिळव, म्हणजे तुला कोणी फसवू शकणार नाही. आपल्या या चॅनलवरती तुला रोज नवनवीन प्रकारचे व्हिडिओ येताना दिसतात आणि त्यामध्ये तुला वेगवेगळ्या प्रकारे देवाची महती सांगितली जाते. आपण आपल्या चॅनलवरती कधीच कुठल्याही प्रकारचे अंधश्रद्धाळू उपाय सांगत नाही, कारण ते चुकीचे आहे हे आपल्याला माहीत आहे. कारण देवाने देखील हे असे चुकीचे उपाय कधीच कोणाला सांगितले नाही. भगवंताच्या जीवनावर आधारित असणारी पुस्तके तुम्ही वाचलीत तर तेथे फक्त तुम्हाला अनुभव सांगितले जातात, ना कुठले उपाय सांगितले जातात, ना कुठले तुम्हाला अंधश्रद्धाळू काही शिकवलं जातं. परंतु आजकाल लोक तुम्हाला खूप अंधश्रद्धाळू उपाय करण्यास सांगत आहेत. जर कोणाला धनलक्ष्मी प्राप्ती होत नसेल, कोणाकडे पैसा अडका टिकत नसेल, तर लोक खूप वेगवेगळे उपाय सांगतात आणि हे उपाय केल्याने तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल, तुम्ही एका रात्रीत लखपती व्हाल, असं तुम्हाला खोटं सांगून तुम्हाला ती माहिती पुरवली जाते. आणि प्रत्यक्षामध्ये असं कधीच होत नाही. आणि ते जर झालं तर ते फक्त तुमच्या भक्तीमुळे होईल, ना की कुठल्या चुकीच्या उपायामुळे होईल. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला फक्त धीर धरायचा आहे. आपल्याला रोज नियमित भक्ती करायची आहे, जीवनात चांगलं वागायचं आहे, चुकीच्या माहितींवरती विश्वास ठेवायचा नाही, चुकीच्या लोकांची संगत धरायची नाही. कधीकधी तुमचा खूप खास जवळचा मित्र देखील तुम्हाला वाईट मार्गाला लावत असतो, तुम्हाला व्यसन करायला सांगत असतो. अशा मित्रांपासून देखील तुम्हाला सावध राहायला हवं. तुम्हाला मी चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. मला असंच वाटतं की आपल्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व भक्तांचं चांगलं व्हावं, त्यांच्या मनातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्हाव्या अशीच माझी अपेक्षा आहे. तुम्हीही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भक्तांपर्यंत तुमचे अनुभव नक्की पोहोचवा. मला देखील हीच आशा आहे की तुम्ही देखील चांगल्या कामामध्ये आपला थोडासा हातभार नक्की लावावा. जीवनात कधीच कुणी कोणाला दुखावू नये, कधीच कोणाचं मन दुखेल असं वागू नये. जीवनात जे काही चालू आहे ते आपण चांगल्यासाठीच करतोय ना याची देखील एकदा खात्री करावी. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नये, असं कधीच बोलू नये. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यापर्यंत पोचला, यामध्ये देवाचा खूप मोठा वाटा आहे. भगवंताने तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवला असावा अशी माझी खात्री नक्की आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.